गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणानं संपूर्ण शहर हादरलं होतं आणि आता या प्रकरणाचा उलगडा झालाय. प्रेम संबंध, संशय आणि त्यातून घडलेला थरारक खून. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा माग काढत त्याला थेट कर्नाटकातून अटक केली आहे आणि या संपूर्ण घटनेचा घेतलेला लोकमतचा हा सविस्तर आढावा. तपोवन परिसरातील केवडीबन भाग आणि कन्नमवार पुलाखालचा रस्ता. मंगळवारी सकाळी 9:30च्या सुमारास सफाई कामगारांना एका सुटकेसमधून येणारा तीव्र दर्प जाणवला. संशय बळवल्यानं त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि जे समोर आलं ते अंगावर काटा आणणारं होतं. कारण सुटकेसमध्ये होता गोणीत बांधलेला एका महिलेचा मृतदेह. घटनास्थळी आडगाव पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालं. पंचनामा करण्यात आला आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला. मृत महिलेची ओळख पटवणं हे मोठं पोलिसांसमोर आव्हान होतं. मात्र हातावर असलेल्या टॅटूच्या आधारे तपासाची दिशा मिळाली. तपास पुढे जाताच मृत महिलेची ओळख सुनीता विश्वकर्मा अशी पटली. मूळ उत्तर प्रदेशची असलेली ही महिला गेल्या 20 वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास होती. तिचा घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर आरोपी गोपीनाथ गोसावी याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र या नात्यात संशयाची भिंत उभी राहिली आणि त्याच संशयातून या नात्याचा शेवट थेट खुनात झाला. पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. मोबाईल टॉवर लोकेशन, CDR, SDR विश्लेषण आणि तब्बल 28 CCTV फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. तपासात आरोपी गोपीनाथ गोसावी फरार असल्याचं समोर आलं. आडगाव आणि उपनगर पोलिसांनी संयुक्त पथक तयार करत तांत्रिक विश्लेषण आणि मानवी माहितीच्या आधारे कल्याण, रत्नागिरी, गोवा असा माग काढत अखेर कर्नाटकातील मंगळूर येथे सापळा रचला आणि अवघ्या 24 ते 72 तासांत आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलं. चौकशीमध्ये आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. चारित्र्यावर संशय घेत आरोपीनं प्रेयसीचा गळा आवळून खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून तपोवन परिसरातील केवडीबन भागात फेकून दिला. या संपूर्ण प्रकारानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हाती घेतली. आरोपी गोपीनाथ गोसावी हा व्यवसायानं प्लंबर असून तो नाशिकमधील राहुलनगर उपनगर परिसरात वास्तव्यास आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने मंगळूर येथे दुसरं लग्न केलं होतं आणि त्याची दुसरी पत्नी सध्या गर्भवती असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या सगळ्या दरम्यान घटस्फोटीत असलेल्या सुनीता विश्वकर्मा हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध सुरू होते. हे संबंध काही काळ सुरळीत सुरू होते, पण हळूहळू संशय वाढत गेला आणि त्याच संशयातून वाद निर्माण होत गेले. शेवटी या वादानं हिंसक वळण घेत आरोपीने तिचा अखेर जीव घेतला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासोबतच मानवी माहितीचाही आधार घेतला. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपी मुंबई मार्गे कर्नाटकाकडे पळाल्याची माहिती मिळताच आडगाव आणि उपनगर पोलिसांच्या संयुक्त पथकानं त्याचा पाठलाग सुरू केला. कल्याण, रत्नागिरी, गोवा असा माग काढत अखेर मंगळूर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला आणि अवघ्या 24 ते 72 तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तर चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयामध्ये हजर करून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 16 जून 2026 मंगळवारी नाशिक शहर येथील आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवडीबन म्हसोबा मंदिरासमोरील झुडपामध्ये, रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. डायल 112वरून पोलिसांना ही माहिती समजली. तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथे फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा बोलवली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावे जमा करण्यात आले आणि त्याचा शोध घेताना असं लक्षात आलं की उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपीनाथ रवींद्र गोसावी याने त्याच्याबरोबर राहत असलेली, त्याच्याशी संबंध असलेली सुनीता विश्वकर्मा या महिलेचा खून केलेला आहे आणि खून करून त्यानेच ही बॉडी बॅगमध्ये टाकून ती आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत
टाकून दिली अशी माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत शिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांचं एक पथक आरोपीच्या मागावर होतं. आरोपीचा माग काढताना ते गोवा, कर्नाटक इथपर्यंत गेले आणि मंगलोर येथून त्या आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आडगाव पोलीस स्टेशन येथे आणलं. आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधावरून जी वादावादी झाली त्यातून आरोपीने शनिवारी 13 जूनला संध्याकाळी त्या महिलेचा खून केला आणि त्यानंतर 14 जूनला दुपारी ती बॉडी त्या काळ्या रंगाच्या बॅगमध्ये टाकून त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकून दिली आढळली. त्या महिले व्यतिरिक्त त्याचे अजूनही 3 जे आहे ते लग्न संबंध होते अशा प्रकारची माहिती जी आहे ती खरंच समोर येते. आता त्याचा तपास चालू आहे. आरोपीचा पूर्वी एक विवाह झाला होता, परंतु त्यानंतर त्याची जी पहिली पत्नी आहे तिने दुसरा विवाह केला, ती दुसरीकडे राहते आणि सध्या सुद्धा आरोपी विवाहित आहे आणि तो त्याच्या पत्नीसह तिथे राहतोय. तिने काय नशेत कृत्य केलं काय? आतापर्यंतच्या ज्या इंट्रोगेशन मधून समजलंय की आरोपी आणि ही जी महिला होती या दोघांनी मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर त्यांची वादावादी झाली होती. घटनाक्रम काय कशाने त्याची हत्या केली? नाही, आरोपी आणि या महिलेचे अनैतिक संबंध होते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये वाद झाला. सूटकेस मध्ये जी बॉडी होती ती फेकून म्हणजे जवळपास किती दिवस तो कालावधी लोटला गेलेला? 14 तारखेला दुपारी आरोपीने ती सुटकेस त्या घटनास्थळी टाकली होती आणि आपल्याला 16 तारखेला सकाळी 10:30च्या आसपास ही बातमी मिळाली होती. पीडितेच्या घरच्या ती बॉडी आतापर्यंत जे त्यांनी सांगितलंय का त्याने ते सुरुवातीला एक 2 व्हीलर घेतली, नंतर ती 2 व्हीलर परत केली आणि नंतर ती व्हील आहे त्या सुटकेसला ते व्हीलने ओढत ओढत त्याने आणली असं त्याने आतापर्यंत सांगितलं. त्याची पुष्टी झालेली नाही, अजून त्यात तपास चालू आहे. अजून आता आरोपीला आणलंय, आता त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलाय. 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जे सांगतोय त्याची आता सत्यता पडताळून पाहिली जाईल. आरोपीने हे सांगितलंय, त्याची सत्यता आता पडताळून पाहिली जाईल. ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहत होते का? तसंही काही नाही. जी महिला आहे तिचं राहण्याचं ठिकाण आहे आरोपीच्या घराच्या समोरच तिची रूम होती आणि त्यांचे घरी येणं जाणं असायचं. आरोपीला आता जी सध्याची जी पत्नी आहे त्यापासून सध्या तरी कोणतंही मूलबाळ नाही. आतापर्यंत तपासात असं काही निष्पन्न झालेलं नाही. ती एकटीच राहत होती. गळा दाबून मारल्याचं आता आपल्याला सांगितलेलं आहे. अजून आपण त्याच्यावर तपास करतोय. जे पोस्टमॉर्टमचा जो ऍडव्हान्स रिपोर्ट आला त्याच्यात नेक व्हायलन्स आलं, म्हणजे गळा दाबल किंवा त्याला गुदमरून मारला असं. आता अजून तपास चालू आहे. अजून त्याला कोणी मदत केली का किंवा कशा पद्धतीने ते मारले याच्यावर आपण तपास करतो. प्रेमसंबंधातून सुरू झालेलं नातं संशयाच्या छायेत येताच किती भीषण रूप धारण करू शकतं याचं हे धक्कादायक उदाहरण आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अत्यंत कमी वेळेत उलगडलेला हा गुन्हा यामुळे तपास यंत्रणेचं काम पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद किती महत्त्वाचा आहे हेही या घटनेतून समोर येत आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.